पुण्यातील सफरचंदाच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानमधून धमक्यांचे फोन व्यापाऱ्यांना यायला सुरुवात झाली आहे। झेंडे आपल्याबरोबर आहेत। त्यांनी संपूर्ण देशभर हा ट्रेंड सुरू केलेला होता आणि त्यांना विरोध होतो। आता पाकिस्तानमधून थेट धमक्याला सुरुवात झाली आहे। काय धमक्या आल्यात आणि काय सांग? काय झालं, मी थोडा बिझी होतो त्यामुळे फोन उचलला नाही। त्यांचे 9 मिस कॉल आहेत +92 वरनं हे काय हे हां। तर त्याच्यानंतर त्यांनी व्हॉइस रेकॉर्ड पाठवली की म्हणजे तुम्ही पाकिस्तानला काय करू शकत नाही, टर्कीला काय करू शकत नाही आणि आमच्याबरोबर भरपूर कंट्री आहेत, तर तुम्ही काय करू शकत नाही असं त्यांचं आलं। नंतर त्यांचे 9/13 7 मिस कॉल आहेत, त्यांचे मिस कॉल येऊन गेलेत आणि नंतर रेकॉर्डिंग पाठवलं। मी मार्केटच्या गडबडीत होतो इथं, त्याच्यामुळे ते तसंच राहिलं खिशात, मोबाईल वाजलेला कळलं नाही। नंतर त्यांनी रेकॉर्डिंग पाठवलं, मी बघितलं आणि नंतर मी पण मग जरा थोडंसं वेगळं बोललो। तुम्ही बंदी घातली होती, काय निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयासंदर्भात काय होतं त्या रेकॉर्डिंगमध्ये काय बोलले? ते म्हणले की म्हणजे पाकिस्तानचं तुम्ही काय करू शकत नाही, बंदी घातली तरी टर्कीचं काय करू शकत नाही, काय नाही असं ते म्हणले। आणि बंदीची सुरुवात ही म्हणजे आपल्या पुण्यापासूनच चालू झाली होती आणि हा ट्रेंड हळूहळू अख्ख्या भारतभर ही ठिणगीचा वनवास झाला, सगळा पेटलंच होतं। आणि त्याच्यातनं आज सकाळीच मला असं म्हणजे सकाळपासून काहीच नव्हतं, आता 9/13 त्यांचे मिस कॉल यायला सुरुवात झाली। काय केलं पाहिजे आता सिपींचा फोन आला होता, त्यांना भेटायला चालणार आहे। हां, काही करू शकत नाही आणि हा व्यापार निर्णय फायनल आहे। आपण शिवाजी महाराजांचे मावळे आणि मी घाबरणारा नाही आहे, पुण्याचा आहे, मी घाबरणार नाही। असे पाकिस्तानने धमक्या देऊ, टर्कीने देऊ, नाही तर कुणी पण देऊ द्या, मी घाबरणार नाही। आता उलट जास्त जोमाने काम करणार आणि त्याच्या बदल्या आता अख्ख्या भारतभराचे जे देशप्रेमी आहेत तर ते अजून जास्त बायकॉट करतील। आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बायकॉट करा, आता मुद्दामून करा। आपण जर बघितलं तर त्यांना धमक्या ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत। 10 कॉल त्यांना आलेले होते, काही व्हॉइस मेसेज जे आहेत तेही आलेले होते, तुम्ही आमचं काही करू शकत नाही। या संदर्भात आता पोलीस आयुक्तांची भेट झेंडे घेणार आहेत। कॅमेरामन किरण कादळसह सागरवाड, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।